नागपूरमध्ये कायद्याचा धाक उरला आहे का? पानठेल्यावर झालेल्या भीषण हल्ल्याने संपूर्ण परिसर हादरलाय. नागपूरच्या कळमना परिसरात मध्यरात्री पान आणि चहा विक्रेत्यावर तिघांनी जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात दुकानदार गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नागपूर शहरातील कळमना परिसरातून मिळालेल्या माहितीनुसार रेल्वे बोगदा महफिल परिसरात पान आणि चहाच्या ठेल्यावर हा प्रकार घडला. फिर्यादी मोहन, जे पानठेला आणि चहा व्यवसाय करतात, त्यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार रोहित वय वर्ष 22, सिद्धेश्वर यादव वय वर्ष 27 आणि विशाल वय वर्ष 20 हे तिघे आरोपी नेहमीप्रमाणे चहा पिण्यासाठी ठेल्यावर आले होते. मात्र यावेळी त्यांनी ठेल्याजवळ गोंधळ घालण्यास सुरुवात केली. शिवीगाळ वाढत असल्याने पाहून दुकानदाराने त्यांना समज देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे संतापलेल्या आरोपींनी काही वेळाने पुन्हा ठेल्यावर परत येत दुकानदाराशी वाद घातला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि आरोपींनी लाकडी दांडे व चहाच्या भांड्यांनी दुकानदारावर जोरदार हल्ला केला. या हल्ल्यात दुकानदाराच्या डोक्यावर गंभीर दुखापत झाली. इतकंच नाही तर आरोपींनी ठेल्यावर तोडफोड करत सामानाची नासधूस केली. जखमी अवस्थेत दुकानदाराला तात्काळ मेयो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान पोलिसांनी तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरू आहे. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी सुरक्षेची मागणी केली आहे. पोलीस स्टेशन कळमना येथे तक्रारदार मोहन यादव वय 27 वर्ष यांनी पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दिली की त्यांचे मांजरी भिलगा बोगद्याजवळ मैफिल पान सेंटर नावाचे चहाचे दुकान आहे. त्या ठिकाणी आरोपी लकी, रोहित व विशाल हे तिघे जण 29/3/2026 रोजीचे दुपारी 1200 वाजता चहा पिण्यासाठी आले होते व त्याच्या हॉटेलमध्ये ते तिघे जण एकमेकाला शिवीगाळ करून भांडण करत होते. त्यावेळी तक्रारदार मोहन यादव यांनी त्यास सांगितले की बाबा हॉटेलमध्ये शिवीगाळ करू नका, इतर गिरायक आहेत, तुम्ही इथून निघून जावा. त्यावेळेस त्यांनी त्याला तुझे महंगा गिर जाएगा अशी धमकी देऊन निघून गेले व परत त्या दिवशी रात्री 9 वाजता परत हॉटेल समोर येऊन फिर्यादीस असलेली शिवीगाळ करून त्यास चहा बनवण्याच्या पळीने त्याच्या डोक्यामध्ये मारून गंभीर जखमी केले व दुसऱ्या आरोपी रोहित याने काठीने मारून त्यास जखमी केलेला आहे. त्यावरून नमूद तक्रारीवरून पोलीस ठाणे कळमना येथे गुन्हा दाखल झालेला असून माननीय झोन 5 साहेब, डीसीपी झोन 5 साहेब व एसीपी कळमना साहेब आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक कळमना यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. नागपूर सारख्या मोठ्या शहरात अशा घटना घडत असल्याने नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढत आहे. आरोपींना लवकरात लवकर अटक करून कठोर कारवाई करावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.